हाय हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला हवं. माझी सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि मी मार्केटला आली होती कारण की आज होता संडे. म्हटलं आहे ना, आज भाजी वगैरे सगळं आणायचं होतं, फ्रूट्स वगैरे सगळं काही आणायचं होतं. तर म्हटलं चला मार्केटला गेल्याशिवाय तर पर्याय नाही. मग इथं आमची ही पिंपरीची भाजी मंडई आहे. इथं सगळं काही भेटतं, भाज्या वगैरे असेल हे सगळं भेटतं. आणि घराजवळ गाडी येते, पण घराजवळ गाडी आली ना तर खूपच महाग असतं तिथं भाजी वगैरे. इथं आठवड्याभराची भाजी मी आली की एकदाच घेऊन जाते, म्हणजे सगळ्यांचं टिफिन वगैरे असेल मग आठवड्याभर पुरतं. तर चला भाजी वगैरे आता घेऊया. आम्ही मार्केटला गेलो होतो भाजी वगैरे आणि घेऊन आलो. आज प्रांजलला सुट्टी आहे, संडे. आणि आता प्रांजल काय खाते? ऑरेंज खाते, ऑरेंज. आणि आज रविवार होता ना, तर भाजी मार्केटला गर्दी चिडचिड, त्यामुळं आम्ही पटपट घरी आलोय ना. आणि आल्या आल्या भूक लागली आहे प्रांजलला. तर आता आम्ही काय काय आणलंय ते तुमच्यासोबत मी शेअर करतो. तर पहिले तरी ना मी हे उपवासासाठी आणलंय, चिली मिली म्हणतात ना ते. त्याच्यानंतर हे चिप्स आहे आणि हे बिना तळलेले चिप्स आहे, पावशेर आणले. त्याच्यानंतर मक्का आणली. आता आम्ही त्याला फ्राय करून खाणार आहे. बघा किती छान आहे, फ्राय करून खाणार आहे. बस काय काय बोलती प्रांजल. फ्राय नाही, टोमॅटो आणले 2 किलो पॉपकॉर्न. आणि याच्यात आणलेत वालाच्या शेंगा आणलेत. भाजीपाला प्रचंड महाग आहे सध्या. कोथिंबीर तर 50 रुपयाला जुडी भेटली. त्याच्यानंतर इथं शिमला मिरची आणली आहे. त्याच्यानंतर कैरी आणली, कैरी कापून खायला नाही, काही असल्या तोतापुरी कैरी म्हणतात तसल्या कैरी आणल्यात. त्याच्यानंतर पेरू आणलेत 50 रुपयाला अर्धा किलो. खूप छान आहे बघा ना, किती सुंदर घेतले नाही का पेरू आहे त्यांनी. त्याच्यानंतर मेथीची जोडी आणली आहे. आम्ही इकडं मक्काचं काय करणार आहे माहिती तुम्हाला? 30 रुपयाला जोडी आणली. आम्ही कॉर्न बनवणार आहे. खूप महाग आहे कॉर्न भाजी. बनवणार आहे आता, हा ना. त्याच्यानंतर हे आणले फ्लावर आणले. चीजच नाहीये घरामध्ये, तू काय चीज कॉर्न बनवणार आहे. त्याच्यानंतर मस्त अर्धा किलो इथं छोटी छोटीशी वांगी आणली आणि एवढा मोठा भोपळा आणला. नाही बाबा बघा, एवढा आमच्याकडून संपणार पण नाही, कारण की भोपळ्याचं आम्ही आमच्या इथं पातळ भाजी नाही करत मी जास्त करून भोपळ्याची. काय कोफ्ता, हा कोपा बनवू. कोफ्ता. त्याच्यानंतर इथं गवारीच्या शेंगा आणले. त्याच्यानंतर इथं हे ऑरेंज कलरचे गाजर छान लागतात खायला. थोडे धुवून ठेवणार होते, आता नाही खायचं. खायचं नाही, दाखवते. हे बघा, अद्रक मी गावावरून आणत असते, पण यावेळेस मला अद्रक आणायचं लक्षातच नाही राहिलं. आणि बघा ना, एवढंच अद्रक 50 रुपयाला आणले. आणि ते सवय लागले ना, फ्री नाही भेटले, विकत आणले ते 50 रुपयाचं. फ्रीवालं ते वेगळं होतं. ते ना 50 रुपयाला 2 मूग होते, म्हणजे मुगाचे पॅकेट बांधलेले होते. तेव्हा एक जण बोलला की मला एकच पाहिजे, तर तो बोलला दुसरं फ्री घेऊन जा. तर त्याला वाटलं मी मटकी घेतली त्याच्यात मला फ्री दिलं का काय. पण एवढंच अद्रक 50 रुपयाचे. काय करणार आता, गावाकडून तर पटकन आणता नाही येत, तसं शेतामध्ये असलं की कसं पटकन घेऊन येतं. एवढंच अद्रक 50 रुपयाचं आहे. आणि मटकी आणली आहे छोटीशी, औषध आहे बद्दी. त्याच्यानंतर हा 10 रुपयाचा कढीपत्ता आणलाय. आणि याच्यामध्ये काही मसाले वगैरे आणलेत मार्केटमधून. धने आणलेत, जिरे आणलेत आणि जवसाची चटणी बनवायची, त्यामुळे पावशेर जवस घेऊन आली आहे. पावडर आहे ते, धनिया पावडर. आणि छोटी छोटीशी अशी बारीक बारीक मोहरी आणली आहे. असं मी पहिल्यांदाच आणलंय जरा मार्केटमधून, कारण की दुसरं काही म्हणजे संपलेलं, दुसरं काही मसाले वगैरे संपलेले नाहीये. आणि डीमार्टला गेलो ना तर मग एक्स्ट्राचं काहीतरी घेऊन येतो उचलून. त्याच्यामुळे म्हटलं एवढंच आणायचं. एवढ्यासाठी डीमार्टला गेले ना ते 200 रुपयाचं झालं आणि तिथं 1000 रुपयाचं काहीतरी घेऊन येणार उठून. मग त्याच्यामुळे म्हटलं आता ना डीमार्टला जायचंच नाही आणायचं, काहीच नाही आणायचं, मॅगी खागी. आणि आता आणले याच्यात 2 किलो बटाटे. असलं काही भाजीपाला आम्ही घेऊन आले मस्तपैकी. आता याला मस्त धुवून काढते आणि ट्रेमध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवते. हे बटाटे फक्त त्या ट्रेमध्ये टाक
आणि ती चाळण इकडे घे माझ्याकडं. फ्रूटची चाळण घे ना इकडं ती. हे फ्रूट आहे. ते त्याच्यात नाही टाकायचं. Fruit आहे ते, त्याच्यात fruit. नाही टाकायचं ते Fruit आहे. त्याच्यात. अरे ते त्याच्यात नाही टाकायचं तर. फ्रूट आहे ते फ्रूट. हो मला हे ठेवायचे त्याच्यामध्ये. कैरी ठेवते, पेरू ठेवते, फ्रूटच्या याच्यामध्येच ठेवते ना मग. पेरू खूप छान आहे. कट करून बघू आपण एक त्याला कसं लागतं. घमर कोल्ड ड्रिंक. बघ आता हे आम्हाला सी. कालच फ्रुट्स आणले होते बघा. याच्यातले अर्धे फ्रुट्स तर प्रांजलने फिनिश केले. हे ऑरेंज तर सगळे खाल्ले तू. यम यम नको करू. हाय हाय पण हाय. आलू बुखार हे नाही खाल्लं तू. आलू बुखार, मला आवडते आलू. ड्रॅगन ए आणि आज मी खाणार होते. काय ड्रॅगन. ड्रॅगन हा. फ्रुट्स पण एवढे महाग आहे ना. कालच 700 रुपयाचे फ्रुट्स आणले होते. हो. प्रांजल आहे ना, तिचे पप्पा बोलते प्रांजलला फ्रुट्स नाही आणि तिचं पण चालू होतं फ्रुट्स नाही आणत मला किती दिवस झाले तुम्ही काय आणलं नाही. मग काल फ्रुट्स पण आणले तिच्यासाठी एवढे सगळे. आता थोडं रोज टिफिनमध्ये याच्यामध्ये तिला लागतं. इकडून आली का खायला लागतं तिला. तर चला भेटू परत थोड्या वेळाने. इथं मी सगळ्या भाज्या ना थोड्या वेळ पाण्यात ठेवल्या, काही धुवून घेतल्या. आता थोड्या सुकवल्या की मग नंतर फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित ठेवते, म्हणजे आठवडाभर टिकतात. आणि औषध वगैरे मारलेलं असतं ना, तर तसंच फ्रीजमध्ये नको ठेवायला, म्हणून असं धुवून घेते पहिले सगळ्या भाज्या वगैरे आणि एका ट्रेमध्ये काढून घेते आणि मग सुकल्यानंतर परत ते सगळं फ्रीजमध्ये आवरून ठेवावे लागतं. एवढी भारी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना. तुम्ही जर बनवली ना परत माझ्याच पद्धतीने तुम्ही ती रेसिपी बनवणार. तर मी काय बनवणार आहे आज, मी मटकीची भाजी बनवणार आहे, पण मी माझ्या पद्धतीने. तर तुम्ही पण जर तशी बनवली ना, खरंच तुमच्या घरी पण आवडीने खातील. तर कशी बनवायची ते पण सांगते. प्रांजलचा अभ्यास घेतला आणि आज माझ्यासोबत एक मोठं काम वाढवलं होतं. त्या दिवशी गॅलरी क्लीन केली, त्याच्यानंतर वॉशिंग मशीनचा जे आउटलेटचा पाईप असतो तोच निघाला होता. आज सकाळी गॅलरीमध्येच सगळं पाणी झालं होतं आमच्या. त्याच्यामुळे तिथून भाजी वगैरे आणली. त्याच्यानंतर मग गॅलरी वगैरे क्लीन केली. भाज्या निवडायलाच मला 2 तास गेले. धुतल्या, सुकवल्या, निवडल्या, फ्रीजमध्ये ठेवल्या. त्याच्यातच 2-3 तास निघून गेले. आता प्रांजलचं होमवर्क घेतला, तिचं टेस्ट वगैरे आहे, ती सगळी तयारी करून घेतली. मग किचनमध्ये आले. आता 9 वाजलेत आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि मी मटकीची भाजी बनवते. कशी बनवणार, काय बनवणार सगळं शेअर करते. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर तुम्ही पण करून बघा आणि लाईक करा. तर चला आपण ना रेसिपीला सुरुवात करू. इथं मी ना पावशर मटकी घेतली आहे. एका बाउलमध्ये धुवून काढण्यासाठी नाही का असं भिजत टाकली आहे. इथं एक कांदा कट करून घेतला आहे, असं उभा कट करून घेतला. त्याच्यानंतर टोमॅटो पण उभाच कट केला आहे. हिरवी मिरची, अद्रक, लसूण आहे ना खलबत्त्यात कुटून घेतलं आणि थोडेसे शेंगदाणे चांगले असे भाजून घेतले. तर इकडं आहे ना कुकर ठेवलं आहे. कुकर थोडंसं गरम होईल, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल चांगलं असं कडकडीत गरम होऊन द्यायचं. ही भाजी ना खरंच खूप टेस्टी लागते. तुम्ही ट्राय केले तर मला कमेंटमध्ये सांगा. मसाले वगैरे सगळे संपले होते. मग मसाले ना सगळे एका डब्यामध्ये काढून घेतले. म्हणजे मसाले वगैरे काढले तर डब्बा बघा ना किती सुंदर दिसतोय, भरलेला एकदम नाही का, 7 रंगी कलर. तर चला रेसिपीला सुरुवात करू. मस्त आता आहे ना तेल चांगलं गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया मसाले, म्हणजे आता जिरे मोहरे टाकून घेऊया. तर आता इथं जिरे टाकले. जिरे छान असे तेलामध्ये ना काय म्हणतात फोडणी द्यायची चांगली त्याची जिरे मोहरीची, म्हणजे टेस्टी होते एकदम भाजी. मग कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता थोडा ओला होता म्हणून असं उडत होता एकदम. त्याच्यानंतर मग अशी कांदा टाकून घेतला. इथं कांदा मस्त असा परतवून घ्यायचा तेलामध्ये. चांगलं 5-10 मिनटं परतून घ्यायचं. मग त्याला तसं थोडा सोनेरी कलर आला ना, मग लगेच दुसरे मसाले वगैरे आपण टाकून घेऊ. तर मस्त परतून घ्यायचा. इथं कांदा परततोय तोपर्यंत आहे ना मी इथं शेंगदाणे जे आहे ना ते थोडेसे ओबडधोबड असे ना मिक्सरला फिरवून घेते. जास्त बारीक नाही करायचं, थोडेसे असे नाही का खायला टेस्टी लागतं मग ओबडधोबड असं वाटून काढले की. तर आता मी मिक्सरला थोडे वाटून घेते. कांदा छान असा परतलेला आहे, गोल्डन सोनेरी कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये ना लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली होती, ती इथं आपण टाकून देऊ आणि परत एकदा असं मस्त मिक्स करून घ्यायचे. छान असं मिक्स करून घ्यायचं. मस्त कांदा वगैरे परतलेला आहे. मस्त आता मसाले वगैरे सगळे असे व्यवस्थित परतवून घ्यायचे. त्यानंतर आपण
मसाले परतले, मसाल्यातलं चांगलं तेल सुटले, छान घमघमाट सुटले घरामध्ये. त्यानंतर आपण टाकू कट केलेले टोमॅटो. टोमॅटो उभा कट केलेला आहे, त्यामुळे तो शिजवायला म्हणजे वेळ लागत नाही. इतक्यात शिजतो. आणि टोमॅटो तसं पण पटकन असं गळून जातो, त्यामुळे टोमॅटो शिजायला वेळ लागत नाही. टोमॅटो पण छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं असं छान असं मसाले सगळे परतवून घ्यायचे. छान तेल सुटलं की परत आपण दुसरे मसाले टाकून घेऊया. बघा मस्त मसाले परतून झालेत. त्यानंतर आता हळदी टाकली आहे, कांदा मसाला टाकला आहे, 2 चमचे टाकले छोटे छोटे कांदा मसाला. त्याच्यानंतर 1 चमचा जिरा पावडर टाकून घेतले आणि 1 चमचा धना पावडर पण टाकून घेतलेला आहे. हिरवी मिरची टाकली आहे, त्यामुळे लाल मिरची तुमच्या अंदाजानुसार टाका, तुम्हाला किती पाहिजे. ही लाल मिरची जी आहे ना ती तरीची आहे, त्यामुळे मी 1 चमचा टाकलेली आहे. छान असं मसाले टाकून घेतले, छान परतवून घेतलं. गॅसची फ्लेम कमी ठेवली म्हणजे मसाला आपला करपणार नाही. छान मसाला इथं फ्राय करून घेतलेला आहे. आता तेल सुटेपर्यंत वाट बघूया. मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण ना मटकी टाकून घेऊया. बघा आता इथं मटकीतलं सगळं पाणी मी काढून घेतले. आता आपण मसाल्यामध्ये चांगली अशी मटकी टाकून देऊ. मटकी टाकून झालेली आहे. आता चांगलं मसाला मटकी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. कुकर पण सरकत होतं. एका हाताने ना मोबाईल पकडला होता. मी मोबाईल आहे ना म्हणजे प्रॉपर रेसिपी शूट करायची असेल तरच मी स्टँड वापरते. पण आता ही झटपट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मी स्टँड काही लावलं नाही. म्हणून कुकर पण असं नाही का एका हातात मोबाईल, एका हाताने शूटिंग करत होते, एका हाताने भाजी बनवत होते, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतो. पण काय हरकत नाही, आता होती आपली भाजी. मटकी चांगली परतून झाली. त्याच्यात चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर पाणी पण तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढंच पाणी टाका तुमच्या अंदाजानुसार. म्हणजे शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकायला एक अंदाज येतो. जास्त टाकला तर भाजी घट्ट होईल, कमी टाकला तर मग भाजी जास्त पातळ दिसेल. त्यामुळे शेंगदाण्याचा कूट तुमचा किती आहे, त्यामुळे तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला आणि शेंगदाण्याचा कूट टाकून द्यायचा. आताच नाही टाकायचं शेंगदाण्याचं कूट. एकदा पाणी टाकायचं, एकदा बघायचं आपल्याला भाजी किती पाहिजे, त्यानुसार मग आपण शेंगदाण्याचं कूट वापरायचा. तर इथं पाणी वगैरे टाकून घेतलं. आता मी इथे ना जो बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकून घेतलेला आहे. माझ्याकडून थोडासा जास्तच बारीक झाला होता. एवढा बारीक नाही नसला तरी चालतो, पण ज्याला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. आता माझा कूट शेंगदाणा जास्त बारीक झाला तो टाकून घेतला इथं मी. आणि परत मिक्स करून घ्यायचं छान असं. भाजीचा कलर वगैरे किती सुंदर आलेला आहे बघा. छान आता आपली भाजी म्हणजे इथं सगळं झालेलं आहे. इथं आता कुकर झाकण लावून द्यायचं आणि 10-15 मिनटं सोडून द्यायचं. अशी काही माझी रेसिपी आहे, तुम्ही बघितली असेल. आता फक्त आहे ना 2 नाहीतर 3 आहे ना शिट्टी घ्यायची कुकरची आणि मग वरतून कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपली भाजी तयार होते. झाल्यावरती पण मी तुम्हाला दाखवते कशी होते. हॅलो गाईज, आता माझा अभ्यास झालेला आहे. हां चला उरकून ठेवा ते. आता उरकून ठेवा, मस्त लागते फक्त. चला भाजी झाल्यावर मी परत दाखवते. आता पीठ वगैरे मळून ठेवलं थोडं भिजायला. तर तोपर्यंत बघा 3 ते 4 शिट्टी माझी झालेली आहे. हे कुकर जे आहे ना पटपट शिट्टी देतं. तर बघा इथं भाजी मस्त रेडी झालेली आहे. तरी पण आलेली आहे भाजीला आणि खूप टेस्टी अशी ही मटकीची भाजी तयार होते. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भाजी झालेली आहे, भात पण झालेला आहे. आता मला चपात्या बनवायच्या आहे. तर चपाती वगैरे आता सगळं बनवून घेते. आता चपात्या बनवायला घेतलेल्या आहे आणि मी चपात्या बनवायला घेतल्या आणि प्रांजल माझ्याजवळ आली नाही असं होतच नाही. लगेच मी लाटली की प्रांजल लगेच चपाती मला भाजू लागते आणि रोज म्हणजे नाही का तिचं जेव्हा घरी असेल ना तेव्हा असं मला मदत करते. तिला लय आवडतं नाही का चपाती वगैरे भाजायला. तर मग असं ना भाजत होती एकदम असं तेल वगैरे लावून. तर खरंच मुली किती हुशार असतात.